हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्हाला पण तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा बँक स्टेटमेंट काढायचा असेल तर तो तुम्ही घर बसल्या मोबाईलने तुमच्या योनो SBIच्या ॲपद्वारे कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा बँक स्टेटमेंट डाउनलोड करू शकता, त्याची पूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये योनो SBI ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। योनो SBIला ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर इथे तुमच्या योनो SBIचा जो पण एमपिन आहे तो टाकून तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे। योनो SBIमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसतील। तर इथे पहिलाच ऑप्शन आहे अकाउंट्सचा। तर सिंपल तुम्हाला अकाउंटवरती क्लिक करायचं। अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या अकाउंटचे लास्ट 4 नंबर इथे दिसतील आणि त्याच्यानंतर तुमच्या ब्रँचचं नाव दिसेल आणि इथे पुढे तुमचा बँक बॅलन्स दिसेल। तर तुम्हाला सिंपल बँक बॅलन्सवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा बँक बॅलन्स दिसेल आणि तुमच्या अकाउंटचे लास्ट 4 नंबर दिसतील। त्यानंतर तुम्हाला खाली 3 ऑप्शन दिलेले आहेत। पहिला ऑप्शन आहे अकाउंटचा आणि दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला ट्रान्झॅक्शनचा आणि तिसरा स्पेंड ॲनालिसिसचा। तर सिंपल तुम्हाला ट्रान्झॅक्शनच्या दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि तुमचे थोडेसे ट्रान्झॅक्शन इथे खाली तुम्हाला दिसतील। तर ते तुम्हाला एक सर्च ऑप्शन दिलेला आहे। सर्चच्या पुढे एक फिल्टरचा ऑप्शन आहे। त्या फिल्टरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते लास्ट 10 ट्रान्झॅक्शन असा तुम्हाला ऑप्शन दिसेल। तर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचे 4 ते 5 ऑप्शन अजून दिसतील। तर इथे 1 महिन्याचा ऑप्शन तुम्हाला दिसेल, परत त्याच्यानंतर 3 महिन्याचा तुम्हाला दिसेल, 6 महिन्याचा दिसेल आणि बाय डेटचा एक दिसेल। जर तुम्हाला पर्टिक्युलर एका डेटपासून ते एका डेटपर्यंतचं जसं बँक स्टेटमेंट पाहिजे असेल तर तुम्ही बाय डेटवरती क्लिक करायचं आहे। तर मी ते तुम्हाला दाखवण्यासाठी बाय डेटवरती क्लिक करत आहे। ते पाहू शकता बाय डेटवरती फ्रॉम आणि टूचे 2 ऑप्शन दिलेले आहे। फ्रॉमवरती क्लिक करून तुम्हाला कोणत्या तारखेपासून बँक स्टेटमेंट पाहिजे तो इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा। इथून महिना सिलेक्ट करायचा आहे। महिना सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यापुढे तुम्हाला तारीख सिलेक्ट करायची आहे। तर इथे मी जानेवारी सिलेक्ट करून इथून तारीख मी सिलेक्ट करून घेत आहे। तर मी इथे 11 तारीख सिलेक्ट करत आहे आणि त्यानंतर ओकेवरती क्लिक करा। इथे पाहू शकता 11 जानेवारी 2024। त्यानंतर 2 वरती क्लिक करून तुम्हाला कोणत्या महिन्यापर्यंत पाहिजे तो महिना सिलेक्ट करायचा आणि तारीख इथून तुम्हाला सिलेक्ट करायची आणि त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर इथे पाहू शकता फ्रॉम आणि 2 मध्ये मी 2 वेगळ्या तारखा टाकलेल्या आहेत। मला केव्हापर्यंतचा स्टेटमेंट पाहिजे ते तारीख मी इथून सिलेक्ट केलेली आहे। त्यानंतर इथे खाली तुम्हाला ॲरोचा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं बँक स्टेटमेंट डाउनलोड करू शकता। त्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढे एक असा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो स्टेटमेंट आहे तो तुम्हाला ईमेल ID वरती पाठवला जाईल। तर त्याच्यावरती क्लिक करून मी दाखवत आहे। तर त्या इथे पाहू शकता माझं ईमेल ID रजिस्टर नाही, त्यामुळे मला इथे असा एरर येत आहे। तर सध्या इथून मी आता ओकेवरती क्लिक करत आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथे ॲरोवरती क्लिक करून तुम्ही तुमचा बँक स्टेटमेंट डाउनलोड करू शकता। तर इथे मला 3 महिन्याचं बँक स्टेटमेंट पाहिजे, त्यासाठी त्या ॲरोवरती क्लिक करून 3 महिने इथून मी सिलेक्ट करून घेत आहे। इथे पाहू शकता 3 महिने मी सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर या ॲरोवरती मी क्लिक करत आहे। तर इथे पाहू शकता 3 महिने सिलेक्ट करून मी ॲरोवरती क्लिक केलेला आहे आणि माझा बँक स्टेटमेंट इथे सक्सेसफुली डाउनलोड झालेला आहे। आपण जो पण योनो SBIने बँक स्टेटमेंट डाउनलोड करतो तो पासवर्ड प्रोटेक्टेड असतो। त्याचा पासवर्डचा फॉर्मॅट इथे थोडक्यात तुम्हाला दिलेला आहे। तर इथे 9 कॅरेक्टरचा तो पासवर्ड असेल, तो कोणत्या पद्धतीने असेल त्याची माहिती इथे थोडक्यात दिलेली आहे। तुमच्या डेट ऑफ बर्थचे पहिले 4 डिजिट असतील आणि त्याच्यानंतर @ तुम्हाला इथे मध्ये लावायचं आहे। @ नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरचे लास्ट 4 नंबर जे काही असतील ते तुम्हाला इथे ॲड करायचे आहेत। तर इथे एक्झाम्पलसाठी तुम्हाला खाली दाखवलेलं आहे की कोणत्या प्रकारचा पासवर्ड असेल। जर तुमचा डेट ऑफ बर्थ 2/5/1991 असेल तर सिंगल डिजिटमध्ये जर डेट ऑफ बर्थ असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला 0 लावायचा आहे। 0205 इथे पाहू शकता। त्यानंतर तुम्हाला @ ॲड करायचा आहे। @ नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरचे जे काही लास्ट 4 नंबर असतील ते तुम्हाला इथे ॲड करायचे आहेत। तर इथे पाहू शकता काही अशा प्रकारचा पासवर्ड बनलेला आहे 0205 @ 1234। तर त्यानंतर इथे तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर मी माय फाईल्समध्ये जाऊन माझं जो बँक स्टेटमेंट डाउनलोड झालेलं आहे ते तुम्हाला ओपन करून दाखवत आहे। माय फाईल्समध्ये तुम्ही डॉक्युमेंट्समध्ये किंवा डाउनलोड्समध्ये तुम्ही ती PDF फाईल शोधू शकता। तर इथे डॉक्युमेंट्समध्ये जाऊन इथे वरतीच पहिली जी फाईल आहे माझ्या बँक स्टेटमेंटची आहे ती ओपन करून दाखवत आहे। इथे पाहू शकता पासवर्ड इथे मला विचारत आहे। आता जो फॉर्मॅट तुम्हाला दाखवला त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हा पासवर्ड इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर इथून तुम्हाला ओपनवरती क्लिक
क्लिक करायचं आहे. ओपनवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता माझा स्टेट बँक ऑफ इंडियाचा बँक स्टेटमेंट सक्सेसफुली इथे डाउनलोड होऊन ओपन झालेला आहे. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने तुमच्या योनो SBIद्वारे घर बसल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा बँक स्टेटमेंट डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तुम्हाला योनो SBIद्वारे बँक स्टेटमेंट डाउनलोड करत असताना काही अडचण आल्यास तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मित्रांनो, मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्राबरोबर शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनमध्ये ऑल प्रेस करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशाच लेटेस्ट नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.